जेऊर येथे 50% अनुदानात शिलाई मशीन वाटप. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पद्मजाताई इंगवले यांचे कार्य कौतुकास्पद. तहसीलदार शिल्पाताई ठोकळे. करमाळा तालुक्यातील जेऊर येथे सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पद्मजाताई इंगवले जगताप यांच्या पुढाकारातून एकल, विधवा तसेच समाजातील दुर्बल घटकातील महिलांसाठी 50% अनुदान दरात भव्य शिलाई मशीन वाटप कार्यक्रम रविवारी दिनांक 27 जुलै रोजी उत्साहात पार पडला. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्रीमती पद्मजाताई इंगवले यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार करमाळा तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाला तहसीलदार शिल्पाताई ठोकळे, करमाळा पंचायत समितीच्या सभापती पूजाताई ढेरे, शिवसेना नेते राजकुमार हिवरकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना तहसीलदार शिल्पाताई ठोकळे यांनी सांगितले की पद्मजाताई इंगवले यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची संधी मिळाली असून आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडविण्यास मदत झालेली आहे. विशेषतः विधवा महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. शिवसेनेचे राजकुमार हिवरकर पाटील यांनी आपल्या मनोगतात शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचारावर कार्यरत असल्याचे सांगितले. कोणत्याही निवडणुका नसतानाही पद्मजाताई इंगवले या महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून त्यांचे कार्य प्रत्येक शिवसैनिकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले. पद्मजाताई इंगवले यांनी आपल्या भाषणात सांगितले की महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविणे हेच आपल्या कार्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. आतापर्यंत करमाळा तालुक्यात हजारो महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून त्यामागे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर महिला व पुरुषांसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयांवरील 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्याचा लाभ मोठ्या संख्येने महिला व पुरुष घेत आहेत. या दरम्यान प्रशिक्षण शिबिर पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कार्यक्रमातील उपस्थितांना केशर आंब्याच्या वृक्षरोपांचेही वाटप करण्यात आले. निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पद्मजाताई इंगवले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून परिश्रम घेतले. कार्यक्रमातील लाभार्थी, महिला तसेच प्रशिक्षण शिबिरातील सहभागी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.